मंत्रिमंडळाने बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला मंजुरी दिलेली आहे। यानंतर कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या महामार्गाला विरोध करण्यात येतोय। तर शेतकरी आक्रमक झालेले आहेत, तर इतर नेते सुद्धा विरोध दर्शवतायत। या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। शक्तीपीठ महामार्गावरील सरकारची भूमिका समजून घ्यायला हवी असं ते म्हणाले। बघूया। शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा, सरकारची बाजू समजणं गरजेचं, शरद पवारांची सावध भूमिका। 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबाजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी सरकारने भूसंपादनाला मंजुरी दिली खरी, पण या महामार्गात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलाय। नागपूर ते गोवा दरम्यान 12 जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार असून यामध्ये हजारो हेक्टर सुपीक शेत जमीन भूसंपादनात जाण्याची शक्यता आहे। गरज नसलेला महामार्ग आमच्यावर लादू नये अशी टीका करत 1 जुलै रोजी या 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार आहे। गरज नसलेला शक्तीपीठ हा प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमच्या अजून शासनाला विनंती आहे। आणि म्हणून 1 तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील। 12 जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील, रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आता तरी सरकारनं ऐका अशी आमच्या अपेक्षा। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असतानाच वित्त विभागाच्या एका अहवालाने या विरोधाला धार आली आहे। शक्तीपीठ महामार्ग उभारण्यासाठी 86,300 कोटींचा खर्च होणार आहे। यापैकी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मात्र या खर्चामुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढेल असं या अहवालामध्ये म्हटलंय। या अहवालानंतर विरोधकही आक्रमक झालेले असून कंत्राटदार आणि मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी हा महामार्ग बांधला जात असल्याचा आरोप केला जातोय। चांगली जमीन जिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येतं अशा जमिनी अधिकृत करून हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे। आत्ताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरलल चांगला मार्ग आहे। असा असताना हा शक्तीपीठाच्या नावावर मला वाटतं जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे। आज इतर राज्यामध्ये जो महामार्ग बांधण्याचा खर्च आहे पर लेन किलोमीटर, एका किलोमीटर लांबीचे एका लेनला किती खर्च येतो त्याची तुलना करा। जर सरकारमध्ये बदल झाला तर आम्ही नक्कीच समृद्धी मार्गाची सगळी सीएजी कडून चौकशी करून तुलना करणार आहे। अगदी यूपी सारख्या भाजप राज्याचे जो खर्च आहे त्याची तुलना करा। प्रचंड मोठ्या यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आता दुसरा भ्रष्टाचार करायचा तर शक्तीपीठ। शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, शेतकऱ्यांना दिशाभूल करणं, शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणं हे उद्योग विरोधकांनी करू नये। कारण जेव्हा शक्तीपीठ महामार्ग तयार होईल आणि सर्व शेतकरी सरकारच्या बाजूने येतील तेव्हा तुम्ही तोंडावर पडाल, तुमच्या बाजूने कुणीच लोक राहणार नाहीत। शेतकरी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर टीकास्त्र सोडत असताना विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेल्या शरद पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। या महामार्गाबाबत सरकारची ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे। सरकारने जर आम्हाला व्हेरिफाय केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणं ही आहेत, याचा लाभ असा आहे, शेतकऱ्यांचा आम्ही नुकसान होऊन देणार नाही, हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल। गरज पडली तर मी 2 दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील, मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत, आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातोय हे निश्चितपणे विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांच्या समोर। सध्या कोल्हापूर वगळता 11 जिल्ह्यातील 309 गावात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू झाली आहे। ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। मात्र शेतकऱ्यांचा आणि विरोधकांचा वाढता विरोध पाहता शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडताना सरकारची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।